राधाकृष्णन यांनी अशी कोणती अव्वल दर्जाची कामगिरी केली, अशी कोणती त्यांची ग्रंथसंपदा आहे आणि असं कोणते शैक्षणिक काम केलंय? अरे आदर्श शिक्षक तुम्ही म्हणतात, शिक्षक दिन करतात, माणूस शिक्षक तरी होता का विचारूयात ना. सत्य की जय हो. आजच्या सत्यवेदमध्ये सुरुवात करताना सर्वप्रथम सत्यशोधक, बुद्धिजीवी, ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल, प्रबोधक, विचारवंत डॉक्टर गेल ऑम्वेट यांचं 25 तारखेला निधन झालं. सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करते. त्या खऱ्या अर्थानं सत्यशोधक शिक्षक होत्या. या समाजाला शिक्षित करण्याचा, संघर्षरत करण्याचा, संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. याची आठवण आवर्जून याच्यासाठी करून देते कारण 5 सप्टेंबर येतोय आणि 5 सप्टेंबर म्हटलं की जरी शाळा महाविद्यालय चालू नसली तरीसुद्धा शिक्षक दिनाची चर्चा होणार. त्या निमित्तानं काही ऑनलाईन सेमिनार वगैरे घेण्याचा घाट घातला जाणार आणि त्यामुळे पुन्हा एकदा या सत्यवेदच्या माध्यमातून शिक्षक कोणाला म्हणावं, खरा शिक्षक कोणाला म्हणावं आणि शिक्षक दिन कसा साजरा केला जावा या पर्यायांची चर्चा आपण केली पाहिजे असं मला वाटतं. आजच्या सत्यवेदमध्ये याच विषयावर मी प्रकाशझोत टाकणार आहे. मागचं सत्यवेद ब.म. पुरंदरेंच्या संदर्भात आपण केलेलं होतं आणि त्यांनी केलेला खोडसाळपणा आपण सातत्यानं दाखवत राहिलो. काही लोकांचं म्हणणं आहे की ते खरा समाजाचे शिक्षक आहेत आणि आपण असं म्हणतोय की नाही, ब.म. पुरंदरे नाही आणि त्याच्या आधी जात जात आज जो विषय मी तुमच्याशी बोलतेय की ब.म. पुरंदरेंचेच थोडे आधीचे साथीदार म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन हे आहेत. मी असं का म्हणतेय? राधाकृष्णन आणि आमच्या काय बांधाला बांध लागलेला नाही, त्यांचं आणि आपलं काही व्यक्तिगत भांडण नाही. राधाकृष्णन यांची टोपी आपल्याला आवडत नाही, चष्मा आवडत नाही असं आपलं म्हणणं नाही. मग आपले मतभेद काय आहेत? राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजे 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून जाहीर केला गेला. ते काही जनतेला विचारून झालेली गोष्ट नाही, ती काही संसदेत चर्चा करून केलेली गोष्ट नाही. एक सरकार येतं आणि ते सरकार आपल्या स्वातंत्र्यानंतर सांगतं की 5 सप्टेंबर हा त्यांचा माजी काय राष्ट्रपती आहेत आणि त्यांनी बरीच पुस्तकं वगैरे लिहिली आणि त्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा आणि अनेक वर्ष तो कुठलेही प्रश्न न विचारता साजरा केला गेला. पण गेली एक 15-20 वर्ष बहुजन समाजातले बुद्धिजीवी जागृत झाले. आपल्या धडावर असणारं आपलं डोकं आपल्या पद्धतीनं ते वापरू लागले आणि आपल्या लक्षात काय आलं, अरे आदर्श शिक्षक राधाकृष्णन यांना म्हणता येतं का? त्यांचा जन्मदिवस हा खरंच शिक्षक दिन म्हणून साजरा झाला पाहिजे का? हे प्रश्न उपस्थित आपण करायला लागलो. प्रश्न उपस्थित करणं हे आत्मभान जागृतीचं पहिलं लक्षण असतं. इथल्या जाती व्यवस्थेनं आपल्याला प्रश्नच विचारायचे असं नाहीत असं सांगितलंय. का आमच्या पूर्वजांच्या कमरेला गाडगं बांधलं गेलं, गळ्यात मडकं अडकलं गेलं, कमरेला झाडू का लटकवला गेला? प्रश्न नाही विचारायचे. तुम्ही गतानुगतिक तुम्ही मागच्या जन्मी पाप केलं म्हणून तुम्ही महार झाला, मांग झाला, अस्पृश्य झाला हे सांगितलं गेलं, असं का हे विचारायचं नाही. आणि मग म्हणजे ही एक सहमती तयार केली गेली आणि मग 19व्या शतकात महात्मा फुले येतात आणि या सहमतीला तोडतात. का नाही मुलींना शिकवायचं? पहिली शाळा काढतात. का नाही शूद्र अतिशूद्रांना शिकवायचं? मग रामोशी गेटला एक शाळा काढतात आणि शाळांचं एक जाळं पुण्यामध्ये आपल्याला विणलं जाताना दिसतं. म्हणजे प्रस्थापित ब्राह्मणशाहीनं आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी काही सहमतीचे मुद्दे, मूल्य ही समाजात रुजवलेली असतात आणि आत्मभान जागृत झालेल्या सत्यशोधक बुद्धिजीवीचं पहिलं काम या सहमतीला प्रश्न विचारणं, ती सहमती कोलमडवून टाकणं हे असतं. केलं ना तुकाराम महाराजांनी. वेदांचा तो अर्थ आमासीच टावा.
अरे कोण तुम्ही टिक्कोजीवरच्या वर्णातले लोक, तुम्हीच फक्त संस्कृत शिकायचं आणि त्याचा अर्थ जाणायचा, मान्य नाही आम्हाला. कोलमडवून टाकलं त्यांना. शिवाजी महाराज, तुम्ही शूद्र शूद्र म्हणून त्यांना हिणवलं गेलं त्यांच्या काळात. शिवाजी महाराज म्हटले ना, शूद्र आहेत तैसे राज्य करून दाखवू. ही जी हिम्मत आहे, ही हिम्मत आता 21व्या शतकामध्ये आपल्याला या बहुजन समाजातल्या बुद्धिजीवी वर्गामध्ये येताना दिसते. आणि मग ते प्रश्न विचारतात, मग आम्ही तुकोबांचे वारस, आम्ही गौतम बुद्धांचे वारस, आम्ही शिवाजी महाराजांचे वारस, आम्ही महात्मा फुल्यांचे, सावित्रीबाईंचे, बाबासाहेबांचे, अण्णाभाऊंचे वारस आहोत म्हणजे का आहोत? आम्ही प्रश्न विचारणार आहोत की राधाकृष्णन यांनी अशी कोणती अव्वल दर्जाची कामगिरी केली, अशी कोणती त्यांची ग्रंथसंपदा आहे आणि असं कोणते शैक्षणिक काम केलं. अरे आदर्श शिक्षक तुम्ही म्हणतात, शिक्षक दिन करतात, माणूस शिक्षक तरी होता का विचारूयात ना. हा माणूस शिक्षक कुठल्या अर्थानं, ज्यानं समाजाला प्रबोधित केलं आहे का? कोणत्या प्रकारची पुस्तकं राधाकृष्णन लिहितात? वेदांत, म्हणजे नुसतं वेदांचा अभ्यास नाही, नुसता संस्कृतीचा अभ्यास नाही. तो तर बाबासाहेबांनी केला, तो फुल्यांनी केला, पण कसा केला? या संस्कृतीमध्ये आम्ही कष्ट करणाऱ्यांनी जे निर्माण केलेली मूल्य आहेत त्याला उजाळा हा महात्मा फुले देतात, बाबासाहेब आंबेडकर देतात. महात्मा फुले बळीराष्ट्राची कल्पना सांस्कृतिक प्रतीक म्हणून पुढे आपल्याला आणताना दिसतायत. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध भारताकडे आपल्याला वळताना दिसतायत. आमचा सांस्कृतिक ठेवा आमच्या या लोकांनी आम्हाला सांगितला. आणि असा पहिला प्रयत्न 19व्या शतकात करणारा महामानव, जो शेतकऱ्याचा असूड घेऊन हातामध्ये उभा राहिला, ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. अरे आदर्श शिक्षक, शिक्षक दिन याची चर्चा महात्मा फुल्यांना वगळून केली जाऊ शकत नाही, असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आम्ही हे म्हणतो की एकही शाळा ज्यांनी काढली नाही, राधाकृष्णनांना विरोध पहिलं कारण, या माणसानं कुठल्याही प्रकारची एक शाळा किंवा संस्थात्मक कार्य स्वतः सुरू केलेलं नाही. मग का त्यांना आदर्श शिक्षक म्हणायचं? का त्यांना शिक्षक म्हणायचं? ते महात्मा ज्योतिबा फुले घोड्यावरनं पुण्यातनं प्रवास करत नगरला जातात फरारबाईंची शाळा बघायला. शाळा कशी काढायची सगळा अभ्यास करतात. तो ज्ञानाचा साठा घेऊन पुण्यात येतात, सावित्रीबाईंची चर्चा करतायत आणि भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा. पहिलं शिक्षण कुणाला? महात्मा फुले यांचा स्मृती दिवस 28 नोव्हेंबर हाच खरा शिक्षक दिन आहे. ही आपली भूमिका आहे. 5 सप्टेंबर राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करणं हे आपल्याला मान्य नाही. याचं कारण कुठल्याही ज्ञानाचा या पद्धतीचा व्यवहार, शिक्षणासाठी शाळा काढणं, प्रयत्न करणं, सर्वात दडपल्या गेलेल्या लोकांना, ज्यांना या ब्राह्मणी व्यवस्थेनं शिक्षणाचा अधिकार नाकारला, आशांचं बोट धरून त्यांना शाळेत आणणं, हे काम या देशात जर कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. आणि सावित्रीबाई फुलेंनी तो कृती कार्यक्रम अस्तित्वात आणला, अंमलात आणला. आणि म्हणून ज्यांची योजना आहे, ज्यांनी ही संपूर्ण विचारव्यूह उभा केला, ज्यांनी ज्ञानाची अब्राह्मणी संस्कृती आपल्याला शिकवली, ते महात्मा ज्योतिबा फुले हेच आदर्श शिक्षक असू शकतात, तेच खरे शिक्षक असू शकतात. आणि म्हणून त्यांचा स्मृती दिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला पाहिजे. दुसरा मुद्दा, राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर मान्य नाही. याचं कारण राधाकृष्णन यांनी जो संपूर्ण ज्ञानाचा व्यवहार केला असं सांगितलं गेलं, जी पुस्तकं त्यांनी लिहिली, म्हणजे त्यांनी पुस्तकं संस्कृती की खोज किंवा मी मगाशी म्हटलं तसं वेदांतावर, म्हणजे नुसते वेद नाही, वेदांती तत्वज्ञानाचा जयघोष त्यांनी केला. म्हणजे आपल्या लिखाणातून त्यांनी सातत्यानं विषमतावादी मूल्य संस्कृती, स्त्रियांना दडपून ठेवणारा विचार मांडला. असा माणूस आदर्श शिक्षक असू शकतो का? तर आमचं म्हणणं नाही. उदाहरण सांगते. राधाकृष्णन यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, 61 साली ते प्रसिद्ध झालंय. त्या पुस्तकाचं नाव आहे सत्य की खोज. पुस्तकाचं टायटल अत्यंत आकर्षक आहे, कारण सत्यापासून आपण दूर जाणार नाही,
आपण सत्य की जय हो म्हणणारे, सत्याचा शोध करणारी माणसं. पण राधाकृष्णन यांची सत्याची खोज, त्यांचा सत्याचा शोध हा त्यांचे आजचे जे पाईक आहेत पुरंदरेंसारखाच आहे, फार वेगळा नाही. काय सांगतात या सत्य की खोज मध्ये? राधाकृष्णन यांनी या पुस्तकामध्ये हिंदू दृष्टिकोन कशा संदर्भातला, हिंदू धर्माचं तत्वज्ञान, सामर्थ्य, वैदिक व जीवनाचा एकूण हिंदू दृष्टिकोन काय याचं गौरवीकरण याच्यामध्ये त्यांनी केलं. त्याच्याबद्दल आपलं म्हणणं नाही, आपला आक्षेप कुठे आहे? या पुस्तकात राधाकृष्णन असं लिहितात, हिंदीत पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, मिथ्या विश्वासी भारतीय महिला कई प्रकार के भयों से ग्रस्त हो सकती है, परंतु शताब्दियों के प्रशिक्षण के कारण उनका अपना गौरव है, सुकोमल सुसंस्कृत शालीनता है, अद्भुत मानसिक संतुलन है और उदार हृदय है. उसकी अपेक्षा अधिक पढ़ी लिखी महिलाओं में हमें उपयुक्त गुणों का अभाव मिलेगा. काय केलंय? गडबड ही आहे की त्यांनी महिलांचं 2 विभागात वर्गीकरण करून टाकलं. एक विभाग काय केला? एक अधिक पड़ी हुई महिलाएं, म्हणजे उच्च शिक्षित महिलांबद्दल ते बोलतात, आणि ज्या कमी शिकल्यात किंवा शिकल्याच नाहीयेत, खरं तर शिक्षणापासून ढकलल्या गेल्यात बाहेर, ज्ञानाच्या व्यवहारातून ढकलल्यात. पण ही परिभाषा काही राधाकृष्णन वापरत नाही, जी फुल्यांनी सावित्रीबाईंनी वापरली आहे. ते असं म्हणतात की जी शिकलेल्या स्त्रिया आहेत यांच्यामध्ये उपयुक्त गुण अभावानच आढळतात. कोणते उपयुक्त गुण? जे वर त्यांनी सांगितले ते असं म्हणतात, सुकोमल, सुसंस्कृत और शालीनता. आमचं आज असं म्हणणं आहे की हे जे 3 गुण स्त्रियांची सांगितलेले आहेत याच्यातूनच स्त्रियांना दुय्यम स्थानावर ठेवलं गेलेलं आहे. बाई कशी असली पाहिजे याचा तुम्ही एक कोटिक्रम तयार करताना हळवी असली पाहिजे, रडकी असली पाहिजे, तिने आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे, तिने मान खाली घालून चाललं पाहिजे. हे जे संपूर्ण ब्राह्मणी पुरुषसत्ताक मूल्य जपण्यासाठी स्त्रिया कशा असल्या पाहिजेत, स्त्रीचा धर्म काय, हे जे रचलं जातं ना, त्याचाच एक भाग राधाकृष्णन इथे बोलतायत. कोमलता, कोमल हृदय हे पुरुषांचं का असता कामा नये? त्यांनी का राकट, हिंसक, दुष्ट का असलं पाहिजे? हे काय केलंय? म्हणजे सतत हजारो वर्ष या परंपरेनं, चालीरीतींनी, रूढींनी स्त्रियांना तुम्ही कोमल असलं पाहिजे, सहृदय असलं पाहिजे हे सतत सांगितलं आणि त्यांची घडण त्या पद्धतीनं केली गेली. राधाकृष्णनांचा शब्द आहे सुसंस्कृत, म्हणजे ज्या अर्धशिक्षित स्त्रिया राहिलेल्या आहेत, ज्या अशिक्षित स्त्रिया आहेत त्या सुसंस्कृत असतात आणि त्यांची सुसंस्कृतता कुठे कमी होते? त्या उच्च शिक्षण घ्यायला लागल्या की. अरे ही तर मनुस्मृती आहे, मनुस्मृतीमध्येच हे वचन आहे की स्त्री शिकली आणि तिने स्वयंपाक, शिकलेल्या स्त्रीनं स्वयंपाक केला, तो तिच्या नवऱ्याने खाल्ला तर त्या अन्नाच्या आळ्या होतात आणि तिचा नवरा मरतो. काय भीती दाखवली? ही शिकलेले बाई असेल तर तिचा नवरा मरणार आहे. मग कुठली बाई अशी म्हणेल की नवरा मेला तरी चालेल पण मी शिकणार? भीती. आणि बायकांना या पद्धतीनं भीतीत ठेवणं आणि ज्ञानाच्या व्यवहारापासून दूर ठेवणं हे जे मनुस्मृतीत होतं ते नव्या परिभाषेत आपल्याला राधाकृष्णन यांनी या पुस्तकात मांडलेलं आहे. सुसंस्कृतता नष्ट होते म्हणजे स्त्रिया आपल्या अधिकारांबद्दल जागृत होतात शिकल्यावर, ही तक्रार आहे त्यांची. अशा माणसाला आदर्श शिक्षक म्हणतात का? अजिबात म्हणता कामा नये. हे आपण निर्भीडपणे सांगितलं पाहिजे. अरे ते आमचे महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकरांनी उगीच नाही त्यांना गुरुस्थानी मानलं याच्यासाठी की जिथे आपल्याला महात्मा फुले सांगतायत स्त्री आणि पुरुषांचा भेदभाव तुम्ही करता कामा नये. महात्मा फुल्यांनी हा प्रश्न विचारलाय आपल्या सर्व समाजाला, या ब्राह्मणी व्यवस्थेला, आणि आपलं प्रबोधन करत असताना आपल्याला या देशात अनेक धर्म आहेत आणि त्या धर्मांचे ग्रंथ आहेत, पण धर्मग्रंथ
जे कुठलेत म्हणजे बायबल असेल सर्वच, कुराण असेल सर्व, किंवा हिंदूंचं काय ते गीता बिता जे काही सांगत असतील, याचे रचनाकर्ते कोण आहेत असा प्रश्न महात्मा फुले विचारतात. सर्व धर्मांचे कर्ते म्हणजे धर्मग्रंथ लिहिणारे, धर्माचा प्रचार करणारे, प्रसार करणारे हे पुरुष आहेत. आणि म्हणून त्या प्रत्येक धर्मामध्ये स्त्रियांना दुय्यमत्व दिलं गेलं, त्यांच्यावर गुलामी लादली गेली. हा स्त्रीवाद, अब्राह्मणी स्त्रीवाद, सत्यशोधक स्त्रीवाद, स्त्री पुरुष समान असले पाहिजे, कुठे बायकांना खाली ढकलता, ही चिकित्सा महात्मा फुले करतात. अरे असा असतो खरा शिक्षक. महात्मा फुले आपल्याला हे सांगतायत, विधवा सधवा काय एक विभाजन जे केलंय ना, हे राधाकृष्णन वगैरेंपर्यंत चालत आलंय, बम पुरंदेपर्यंत चालत आलंय, हे नाही मान्य फुल्यांना, बाबासाहेबांना. फुले काय म्हटले की सधवा विधवा आम्हाला असला भेद मान्य नाही. आणि यासाठी फुल्यांनी काशीबाई ही ब्राह्मण जातीतली विधवा आहे, तिला ती जीव द्यायला निघाली, तिला हात धरून घरी आणलाय. जीव मोलाचा आहे दाई, का जीव देताय? तर गर्भार राहिली म्हणून. तुला जमलं तर मुलाला जन्माला दे आणि सांभाळणं शक्य असेल तर सांभाळ, नाही तर मी आणि सावित्री ही लेकरं सांभाळू. हा असतो आदर्श शिक्षक, की स्त्रियांना कोंडीत पकडणारा, त्यांच्यावर बलात्कार करणाऱ्यांचं समर्थन करणारा, त्यांना पांढऱ्या पायाची म्हणून हिणवणारा, त्यांना दुय्यमत्व देणारा हा संस्कार ढकलला पाहिजे. हे विचार नष्ट झाले पाहिजेत, हे बदलले पाहिजेत. आणि एक सहृदयता, मानवता आपल्यामध्ये असली पाहिजे, भगिनीभाव, बंधुभाव आपल्यामध्ये असला पाहिजे. ही शिकवण देणारे आदर्श शिक्षक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. त्या लहान मुक्ता साळवे मातंग समाजातल्या मुलीसह ब्राह्मण, गवळी, मराठा अशा वेगवेगळ्या जातीतल्या मुलींची शाळा सुरू करणारा खरा शिक्षक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेत. असा असतो खरा शिक्षक. हा खरा शिक्षक काय शिकवेल त्याचा अभ्यासक्रम असतो. तुम्हाला अंकगणित आलं पाहिजे, तुम्हाला इतिहास समजला पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला जे नंतर सांगितलं, जी माणसं स्वतःचा इतिहास विसरतात ते नवा इतिहास घडवू शकत नाही. आपण त्यांच्या गुरूंकडे वळलं. 19व्या शतकात महात्मा फुल्यांनी शाळा सुरू केल्या. अभ्यासक्रम काय होता? इतिहासाचं आत्मभान देणं, सत्यशोधक संस्काराचं शिक्षण. आणि या सत्यशोधक संस्कारातून पिढ्या घडल्या आणि त्या पिढीचं एक मूर्तिमंत उदाहरण, एक अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे मुक्ताबाई मांग हिचा निबंध आहे. काय शिकवलं? शिक्षण का वाघिणीचं दूध असतं असं बाबासाहेब सुद्धा म्हटले. याचं कारण मग मुक्ता साळवे शिकल्यानंतर आत्मभान जागृत होतं. निबंध लिहिते आणि ती विचारते, अरे आम्हाला तर धर्मपुस्तक नाही, म्हणजे आम्ही ब्राह्मणी धर्मानं आम्हाला त्यात सामावून घेतलेलं नाही, आम्हाला दुय्यम लेखलेलं आहे. धर्मग्रंथाला स्पर्श करण्याचा अधिकार नसेल तर आम्ही धर्मग्रंथ नसलेली माणसं आहोत असं मुक्ता साळवेनं म्हटलं. याचं कारण गुरु आहेत ज्योतिबा. ज्योतिबांचा शिक्षण संस्कार हा सत्यशोधक शिक्षणाचा संस्कार मुक्ता साळवेंसारखा आहे. आणि अशा पिढ्या घडत गेल्या आपल्यापर्यंत. मी बाबासाहेब आणि नंतर आपण आज 21व्या शतकामधली ही पिढी आहोत. त्यामुळे आपण घडलो, आपण त्या पद्धतीनं समाजाचं विश्लेषण करू शकतो. आणि म्हणून अशी प्रेरणा ज्यांनी आम्हाला दिली, असा एक मार्ग ज्यांनी दाखवला, असे महात्मा ज्योतिबा फुले हेच खरे शिक्षक आहेत असं आपण म्हटलं पाहिजे. आज महात्मा फुले यांचा स्मृतिदिन 28 नोव्हेंबर हाच खरा शिक्षक दिन अशी पुस्तिका मी बऱ्याच आधी लिहिलेली आहे. या विचारांचा प्रचार प्रसार आपल्याला करावा लागेल. याचं कारण अन्यथा स्त्रियांना दुय्यमत्व देणारा, समर्थन करणारे राधाकृष्णन हेच आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्या पूजा बांधल्या जातील. आपण पूजा बांधल्या जाण्याच्या विरोधात आहोत. राधाकृष्णन यांचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन मी आपल्याला एका पुस्तकातून सांगितला. मी आता स्वतःच्या पदरचं काही सांगत नाही. त्यांचा मुलगा ज्याचं नाव सर्वपल्ली गोपाल हा त्यांचा मुलगा आहे. आणि या मुलानं आपल्या वडिलांचं म्हणजे राधाकृष्णन यांचं चरित्र लिहिलेलं आहे. आणि या चरित्राचं म्हणजे राधाकृष्णन अ बायोग्राफी नावाचं पुस्तक आहे. कुणीही संशोधकांनी पाहावं, ग्रंथालयांमध्ये ते उपलब्ध आहे.
या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 50 वर हे सर्वपल्ली गोपाल काय म्हणतात, तर माझे वडील म्हणजे त्यांच्या चारित्र्याबद्दल बोलत असताना हे कसे होते, तर त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या वडिलांचे अनेक विवाह बाह्य संबंध होते, म्हणजे अनेक स्त्रियांशी त्यांचे संबंध होते. आता कुणी असं म्हणेल की हा राधाकृष्णन यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, तर हो, तो व्यक्तिगत प्रश्न त्यांचा आहे, हे बरोबर आहे. पण राधाकृष्णन ही काही साधी व्यक्ती नाही ना. राधाकृष्णन यांच्या नावे जर तुम्ही शिक्षक दिन साजरा करणार असाल तर आम्ही हा प्रश्न विचारणार की सर्वपल्ली गोपाल यांनी म्हटलेली गोष्ट खोटी आहे का, आणि ती जर खरी असेल आणि ती खरी असेल तर अनेक विवाहबाह्य संबंध असणारी व्यक्ती ही आदर्श शिक्षक असू शकते का, ती खरी शिक्षक असू शकते का, आणि अशा व्यक्तीच्या जन्मदिनी शिक्षक दिन साजरा झाला पाहिजे का, हा प्रश्न आपण समाजापुढे ठेवला पाहिजे, त्याच्यासाठीचं प्रबोधन केलं पाहिजे. आणि यासाठी मी त्यांचं ते ब्राह्मणी धर्म मूल्यांचं कसं उजाळा देतात, त्याचं कसं गौरवीकरण करतात, हे तर या पुस्तकांमध्ये तुम्ही विकत घेऊन नक्की वाचा. मी आज या संवादामध्ये, या सत्यवेदमध्ये ते स्त्रियांच्या बाबतीत त्यांची दृष्टी जी आहे ती दूषित आहे. ते स्त्रियांना विषमतेच्या नजरेनं पाहतात, दुय्यमतेच्या नजरेनं पाहतात. स्त्रिया या बाहुल्या असल्या पाहिजेत, त्या सजावटीची एक वस्तू आहेत, आणि स्त्रियांनी अपत्य निर्मिती करत राहावी, त्या घरात राहाव्या, फार शिकू नयेत, ही जी संपूर्ण एक कल्चर आहे विषमतावादाचं समर्थन करणारं, त्या प्रवाहाचे प्रतिनिधी आणि तशी लेखन अनेक ग्रंथातून राधाकृष्णन यांनी केलंय. म्हणून आम्ही 5 सप्टेंबरच्या दिवशी हा सत्यवेद आपल्या पुढे मांडतो आहोत की हो, आम्ही निर्भीडपणे हे सांगतोय की 5 सप्टेंबर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करणं आम्हाला अजिबात मान्य नाही. ज्यांनी शिक्षणाची इथे झेंडा रोवला, ज्यांनी दडपलेल्या जाती वर्गातल्या सर्व मुला मुलींना शाळेत ज्ञानाची कवाडं उघडली आणि तिथपर्यंत घेऊन आले, त्याच्यासाठी परिश्रम केले, असे क्रांतिबा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिवस म्हणजे 28 नोव्हेंबर हाच खरा शिक्षक दिन. याच्यासाठीचं प्रबोधन आपण अधिक जोर कसानं गतिमान करूयात. या 5 सप्टेंबरला आपल्याला कुणाचंही निगेटिव्ह काम करायचं नाही, एकच काम आपल्याला करायचं आहे, असा साजरा करा शिक्षक दिन. आणि मग त्याच्या मागची भूमिका अशी पत्रकं काढून 5 सप्टेंबरला आपण वाटावीत. आपापल्या भागात, वाड्यात, चौकात, सोसायटीमध्ये शिक्षक दिन 28 नोव्हेंबर का, महात्मा फुल्यांचा कार्याचं महत्व काय, शैक्षणिक कार्याचं, हे सांगणारी व्याख्यानं आयोजित करावी. एकमेकांना 28 नोव्हेंबर शिक्षक दिनाच्या शुभेच्छा द्याव्यात. आपल्याला दिला जाणारा गुलाबाचं पुष्प शिक्षक दिनाच्या निमित्तानं कोणी देणार असेल तर ते सविनय नाकारावं. असा शिक्षक दिन आपण त्याला प्रतिक्रिया उद्याच्या यांच्या तथाकथित शिक्षक दिनाला द्यावी, असं आवाहन आपल्या सर्वांना करते. आणि आजच्या सत्यवेदचा सांगावा 28 नोव्हेंबर हाच खरा शिक्षक दिन. इतकंच आजच्या दिवशी. सत्य की जय हो.